आज आपण ऐकणार आहोत नाथसंप्रदायातील गूढसिद्ध रेतीतून प्रकट झालेले चैतन्य, दत्तगुरूंच्या कृपेची प्रतीक्षा करणारे योगी श्री रेवणनाथ महाराज यांची जन्मकथा. मानवी जीवन आणि अपूर्ण मुक्तीपर्यंतची अत्यंत वेगळी पण अर्थपूर्ण कथा. ग्रंथ परंपरेनुसार ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून पूर्वी 88,000 ऋषी उत्पन्न झाले. त्याचवेळी थोडेसे वीर्य रेवा नदीच्या तीरी पृथ्वीवर पडले. त्या रेतामध्ये चमसनारायणाने संचार केला. क्षणात एक पुतळा निर्माण झाला. तो पुतळा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि जन्म होताच एकसारखा रडू लागला. जिथे ब्रह्मतेज स्पर्श करते तिथे मातीही बोलू लागते. त्याचवेळी सहण सारुख नावाचा एक कुणबी नदीवर पाणी आणायला आला होता. त्याने रेतीत रडणारे मूल पाहिले. त्याचे हृदय कळवळले. त्याने ते बालक उचलून घरी नेले आणि पत्नीच्या हवाली केले. तिने आनंदाने त्यांना स्नान घातले, पाळण्यात ठेवले, आपल्या पोटच्या मुलाशेजारी निजवले. जन्म देहाचा असतो, पण माणूस पण संगोपनातून घडतं. रेवातीरी सापडला म्हणून त्याचे नाव ठेवले रेवणनाथ. रेवणनाथ लहानपणापासूनच वडिलांबरोबर शेतात जाऊ लागले. माती, बैल, रान हेच त्यांचे विश्व होते. वयाच्या 12 वर्षात ते शेतकीच्या कामात अत्यंत कुशल झाले. नाथसंप्रदाय सांगतो, योग म्हणजे काम टाळणे नाही, तर कामात चैतन्य आणणे. एके दिवशी मोठ्या पहाटे रेवणनाथ बैल चरायला नेत होते. आकाशात लखलखीत चांदणं पडलं होतं. तेवढ्याच समोरून श्री दत्तात्रयांची स्वारी आली. खडावा पायात, जटा वाढलेल्या, पिंगट दाढीमिशी, त्रिदेवांचा साक्षात अवतार. त्यांना पाहताच रेवणनाथांना पूर्ण ज्ञान झालं. पूर्वजन्म आठवला, स्वतःची ओळख उमगली. तो स्तब्ध झाला. दत्तात्रयांनी विचारले, तू कोण आहेस? रेवणनाथ म्हणाले, तुमच्या देहात त्रिदेवांचे अंश आहेत. सत्वगुणी जो अंश आहे तो मी आहे. मला कृपा करून सनात करा. त्यांनी दत्तात्रयांच्या चरणी मस्तक ठेवले. दत्तात्रयांना माहीत होते, हा नवनारायणांपैकी चमसनारायणाचा अवतार आहे. तरीही त्यांनी पूर्ण अनुग्रह दिला नाही, कारण भक्ती जागी झाल्याशिवाय ज्ञान आणि वैराग्य टिकत नाही. त्यांनी फक्त एक सिद्धी सांगितली. रेवणनाथांना परमानंद झाला. पण एक सिद्धी समाधान देऊ शकते, पूर्ण मुक्ती नाही. दत्तात्रय निघून गेले. ही कथा आपल्याला शिकवते की जन्मदैवी असला तरी मुक्तीसाठी साधना हवीच. रेवणनाथ अवतार होते, तरीही पूर्ण मुक्त झाले नाहीत. दैवी सुरुवात पुरेशी नाही, दैवी प्रयत्न हवा. अनुग्रह न मिळणं ही शिक्षा नसते, ती तयारीची खूण असते. दत्तात्रयांनी अनुग्रह टाळला कारण वेळ आली नव्हती. आजही काही गोष्टी उशिरा मिळतात कारण आपण अजून तयार नसतो. समाधान आणि मुक्ती यात फरक असतो. रेवणनाथ एका सिद्धीने समाधानी झाले, पण समाधान म्हणजे थांबणं आणि मुक्ती म्हणजे पुढे जाणं. ही शिकवण आजच्या आयुष्यात फार महत्त्वाची आहे. ओम रेवणनाथाय नमः. ही होती रेतीतून जन्मलेले, शेतात घडलेले आणि दत्तकृपेची प्रतीक्षा करणारे श्री रेवणनाथ महाराजांची जन्मकथा.